मार्ग आमचा। 0% व्याजदरानं पैसे दिल्यानंतर कर्ज फेडा, सारखं फुकट कशाला हवं? अजित पवारांचं मोठं वक्तव्य, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून बोललो। अजित पवारांच्या विधानामुळे वादाची शक्यता। दगाफटका झाल्यास फासावर जाण्यासही तयार, कर्जमाफीवरील आश्वासनावरून बच्चू कडूंचा इशारा। सरकारचा पैसा शेतकऱ्याकडे जात नाही तोवर आंदोलन संपणार नाही, कडूंची भूमिका। सारखी कर्जमाफी मागायला शेतकरी भिकारी नाही, राजू शेट्टींचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रत्युत्तर। मालाला उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळेल असं धोरण ठरवा, शेट्टी यांचा सल्ला। मुंबईत उद्या विरोधकांचा विराट मोर्चा, मोर्चातून मतदार यादीतील घोळ समोर आणणार, पोलीस मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिकेत। हा फेक नरेटिव्ह करण्याचा प्रकार काहीही निष्पन्न होणार नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकणार, मवियाच्या मोर्चावर उदय सामंत यांची टीका। निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाणार, 2 दिवसात याचिका दाखल करण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची तयारी, मतदार यादीतील घोळ दुरुस्त करूनच निवडणुका घेण्याची मागणी। संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड, गर्दीत मिसळण्यावर निर्बंध, स्वतः ट्विट करत दिली माहिती। राऊत विरोधकांच्या मोर्चाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती। संजय राऊतांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट, तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून राऊतांना फोन करत प्रकृतीची विचारपूस। पुण्यात रुपाली चाकणकरांविरोधात ठाकरेंच्या महिला आघाडीचं आंदोलन, फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप, चाकणकरांनी राजीनामा देण्याची मागणी। रुपाली चाकणकरांच्या सांगण्यावरून माधवी खंडाळकरांचा व्हिडिओ करत हल्ल्याचा आरोप, रुपाली ठोंबरे पाटील यांचा दावा, एका व्हिडिओमुळे राष्ट्रवादीतील 2 रुपालींमध्ये वाद। माधवी खंडाळकर प्रकरणात रुपाली ठोंबरे आक्रमक, गुन्हा दाखल झाल्यानंतर खडक पोलिसांना जाब विचारला, अटक करा म्हणत पोलीस ठाण्यातच ठिय्या। एपीआय अमोल वाघमारेंकडून हिरो बनण्याचा प्रयत्न, हा एन्काउंटर नसून हत्या, कोर्टात जाणार असल्याचा वकील नितीन सातपुतेंचा इशारा, तर केसरकर जबाबदार असल्यास कारवाई करण्याची मागणी। रोहित आर्याला केसरकरांशी बोलायचं होतं, केसरकरांनी अन्याय केल्याचं म्हणणं होतं। 17 मुलांसोबत ओलीस ठेवलेल्या रोहन आहेरचा दावा, गुन्हे शाखेचं विशेष पथक तपास करणार। 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी देणारा कॉन्ट्रॅक्टर नाही, दहशतवादी होता। एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यावर मंत्री सामंतांचा आरोप, तर मुलांच्या सुटकेच्या उद्देशानं कारवाई पण एन्काउंटर चुकीचं, केसरकरांची भूमिका। रोहित आर्यानं अभिनेत्री रुचिता जाधवला एका प्रोजेक्टसाठी संपर्क केला होता, रुचिता जाधवची माहिती, पवईतील ओलीस नाट्य आर्यानं स्क्रिप्ट म्हणून रुचिताला सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर, एनडीए उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार। बिहारमध्ये उद्या जवळपास 6 ते 7 प्रचार सभा पार पडणार। फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी एसआयटी गठीत करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस महासंचालकांना आदेश, महिला आयपीएसच्या नेतृत्वात एसआयटी असणार। फलटण पीडिता आणि आरोपींच्या मोबाईलमधील चॅट धक्कादायक, जयकुमार गोरेंचा दावा, हे चॅट सार्वजनिक करणं आपली संस्कृती नाही, गोरेंची प्रतिक्रिया। अकोल्यात पीएम पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 5 ते 27 रुपये मदत मिळाल्याचा आरोप, तर शेतकऱ्यांना कमीत कमी 1004 रुपये नुकसान भरपाई दिली, कृषी विभागानं आरोप फेटाळले। मुंबईत आता 4 ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यास परवानगी, वरळी जलाशय, लोखंडमाला बॅक रोड, गोराई